हे बघा आता मम्मी पण झोका हे करते। हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्हाला माझ्या आणखीन एक नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे नागपंचमी स्पेशल। बघा मी आज साडी नेसलेली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। आता हे बघा आरोही आणि गुडियाला, हे बघा आम्ही फुल ट्रेडिशनल लुकमध्ये आहे। हाय सर, हाय। चला आता वाजलेलं आहे 11:15 वाजता। खूपच उशीर झाला, अजून मला पूजा करायचं आहे, अजून जेवण बनवायचं आहे आणि आज आहे माझा उपवास आहे आज। आणि आता सकाळपासून आता ह्यांनी दोघे फक्त सँडविच खाल्ले, मी तरी काही खाल्ले नाही आहे। आता त्याला पूजा करून घेते आणि बाकीचं काय मला रेसिपी वगैरे करायचं आहे तुम्हाला दाखवून देते आज। आणि आपण ह्याबद्दल सगळं काढून ह्याचं तुमचं पूर्ण लुक दाखवते। इकडं फिरा गुडिया, ए गुडिया इथं बघ। हे बघा कसे दिसतात माझ्या दोन्ही। हे बघा आता माझी मम्माचं लुक साडीमध्ये किती छान दिसते आहे ते। मम्मानी ग्रीन कलरची साडी घातली आहे ह्याच्यामध्ये आणि पिंक कलरचा ब्लाऊज। किती छान दिसते माझी मम्मी आणि एकदम सिंपल लुक घेतली आहे माझी मम्मीने, एवढा हेवी पण नाही। चला मग आज पूजा करून घेऊया। तुम्हाला मी आता जरा पाऊस कमी झालेला आहे, अगर दुपारी पाऊस नसतो तर जरा बाहेर जाऊन शूट करतो। तर चला बघा तुम्हाला जरा बाहेरचं मी व्ह्यू दाखवते। क्लायमेट तरी जरा ऊन आहे जरा असं, तर बघूया आता दुपारीपर्यंत काय। हे बघा बाहेरचं, सकाळी जरासा पाऊस पडून गेलेला आहे, आता तरी पाऊस नाही आहे। जरा दुपारी नाही आलं तर बरं होतं। चला आता मी पूजा वगैरे करून घेते, अजून मला पातोळी करायचं आहे, जेवण पण बनवायचं आहे। आज मी तरी काही खाणार नाही, तर बघूया दुपारी। झालं चला आता माझं पूजा झालेली आहे, चला तुम्हाला दाखवते मी। हे बघा काय नाही, फक्त सिंपल पूजा केलेली आहे लक्ष्मी देवीचं। मग कॉफी पिऊन घेते जरासं, सकाळपासून काय नाही आहे, उपवास आहे माझा। कॉफी करते आता। मम्मा तू कांदा आणि टोमॅटो कशाला कापतेस आहे? सगळं ते काहीतरी जेवणचं बनवूया ना, चला बघ। आज मी बनवते मसाला भात सिंपल, क्योंकि माझ्याकडे परत काय रेसिपी करायला एवढा वेळ नाही आहे, फक्त मसाला भात बनवते मी। कॉफी घेतलेली आहे, आता चला मी जेवण बनवायला करते। त्याच्या आधी तुम्हाला मी हे दाखवते की हे दोघी बहिणी रंगोली काढायला लागले। तुम्हाला फायनल लुक दाखवते रंगोलीचा। दोघी बहिणी मिळून किती मस्तच रंगोली काढलेली आहे। हे बघा ह्यांचं रंगोली, हे बघा रंगोली काढायचं कमी, रंगोली वेस्टच खूप झाले। आता मी कॉफी वगैरे पिऊन घेतली आणि मी स्वयंपाक करायला आले, तर आरोही म्हणायला लागले की मम्मा भांडे खूप आहे, मी थोडेसे भांडे धुवून घेते। म्हणून बघा ती माझ्या जरा मदत करायला। हे तर मी सगळं मसाला भात तयार करून घेते आणि कुकर लावून घेते, सिटी काढून घेते मी। हे बघा गॅसवर ठेवली। आता मी नारळ फोडते याच्याने, लेकिन हे फुटलंच नाही। आता परत मला कोयता घ्यावा लागला आणि कोयत्याने एक 3-4 ह्याच्यानेच मस्तपैकी नारळ फुटलं नाही। पाणी पण खूप आलं त्याच्यामध्ये, अर्धा ग्लास तरी पाणी आले असणार। हे बघा किती छान झालेलं आहे, बघा नारळ मस्त आहे, लेकिन हे बघा अर्धा ग्लास पाणी निघालं त्याच्यामधनं। आणि इथं मी सगळं खोबरा काढून घेते तुकडे करून। हे आता मला पातोळी करायला। चला आता कुकर उघडूया, बघूया मसाला भात काय। हे बघा, हे बघा
हे बघा किती छान झालेलं आहे. हे बघा झालेलं आहे माझा मसाला भात. हे बघा मला ना पातोळे करायचं आहे, त्याच्यासाठी मी खोबरा आणि गूळ आणि वेलची पावडर थोडंसं घालून घेतली. आता जरासं ह्याला सगळं मिक्स होऊ दे, तसं जरा फ्राय करून घेते. आता मी पातोळीसाठी ना गरम पाणीमध्ये मीठ जरासं 1 चमच तूप घालून त्याच्यामध्ये उकळताना तवून एवढंच बघा हे एवढं बोलतं तांदळाचं पीठ घालून छानपैकी मिक्स करून घेतलेली आहे. तांदूळ तुम्हाला दाखवते. हे बघा आता मी काय करते, ह्याला जरा ढापून ठेवते. हे पातळी करायला लागले, हे पण माझा पहिलाच रेसिपी आहे, मी कधी केली नाही. आत्ता मी करते असं जरा विचारून आजूबाजूवाल्यांना आणि यूट्यूबमध्ये जरासे व्हिडिओ बघितलेले आहे. आता मी ट्राय करून बघायला लागले, बघूया जमते की नाही, तुम्हाला मी दाखवते. तर बघा मी हे ते पीठ आहे ना ते जरा तसं मळून घेते. नकोच हे आहे हळदीचे पान, माहीत आहे ना तुम्हाला हळदीचे पान. आता मी ह्याचं पिठाचा गोळा घेतलेले आहे त्याला लांबसारखे, आणि हे हळदीचे पानामध्ये जरा पाणी घेऊन जरा स्प्रेड करून घेते. त्याच्यामध्ये स्टफिंग भरून घ्या खोबरा गूळचं, आणि असं अर्धा फोल्ड करायचं आणि जरा साईडने जरासे पॅक करायचं, मतलब की ते जे स्टफिंग आहे ना बाहेर यायचं नाही. आता सगळं करून झालेले आहे माझे पातोळे. थोडे पीठ राहिले ते त्याच्यात मी मोदक करून देवाला आता नैवेद्य दाखवतो मी. हे बघा आता चला देवाला नैवेद्य दाखवते. मम्मा आज तो खूप भांडे पडले. इकडे हात पकड इथं बघा. हे बघा आम्ही गार्डनला आलेलो आहे. आता मला वाटतं की पाऊस येणार. हे बघा जी बघा आरोही आता आम्ही गार्डनला आलोय. तर बघूया आता पाऊस येतं असं वाटतं. पाऊस येणारच. कशाला स्लो येतोय पाऊस. चला तरी पण बघूया तिकडे झोका मिळते का आम्हाला. झुल्यावर बसलेली आहे तुम्ही. हे बघा आता मम्मी पण झोका हे करते. हे बघा गार्डनमध्ये पाऊस आला, भिजलो पण आम्ही. चला आता घरी जातो आम्ही, क्योंकि सगळे कपडे भिजलेले आहे आमचं. हे बघा सगळं भिजलेलं आहे कपडे. पाऊस बघा तुम्हाला दिसतंय. आणि एकदा कधीतरी ना सगळं तुमचं गार्डन तुम्हाला पूर्ण दाखवते मी सगळं गार्डन. हे बघा आमचं मोठी तळा. सगळं भिजून आलेलं आहे. आता आम्ही जरा कपडे वगैरे आता बघा 6:15 वाजलेले आहे. आम्ही गार्डनवरून आलो, सगळं भिजलेलं होतं. आता परत कपडे वगैरे काढलो, परत थोडे कपडे पडले होते सगळं धुवून घातलेले आहे. आता बघा एवढंच आहे दिवसभराचं. आज खूपच दमली मी. प्लीज सपोर्ट करा तुम्ही, आणि व्हिडिओ आवडलं तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि काय तुम्हाला सांगायचं ते कमेंटमध्ये सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि बेल आयकॉन आहे ना ते दाबा प्लीज. चला आता उद्या भेटूया. बाय.